हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे राईस पॉकेट. तर त्यासाठी मी 1.5 कप पाणी घेतलेले आहे. पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे. पाणी बॉईल होत आलेले आहे. तर आता यामध्ये आपण 1.5 कप तांदळाचे पीठ घालत आहोत. आपल्याला 1.5 कपाला 1.5 कपच तांदळाचे पीठ हवे आहे. तर बघू शकता आपण मी 1.5 कप पाण्याला 1.5 कपच तांदळाचे पीठ घेतलेले आहे. हे याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि सर्व पाणी आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे छानपैकी वाटून झालेले आहे. आता आपण त्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे झाकूनच ठेवायचे आहे की सर्व पाणी ते एक्झॉर्ब करेल. तर फ्रेंड्स, आपली उकड थंड झालेली आहे, म्हणजे कोमटच आहे. तर आपण परातीत काढून घेऊया. बघू शकता आपण मी सर्व उकड काढून घेतलेली आहे. आता आपण त्याला मळून घेऊया. लागले तर पाणी घालून मळूया. आपल्याला हे मळायचे आहे. आपल्याला कोमट पाण्यानेच मळायचं आहे. तर बघू शकता आपण मी कोमट थोडेसे गरम आहे पाणी घेतलेले आहे आणि थोडे थोडे घालून याला मळायचे आहे. अशाच प्रकारे सर्व मळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मळून घेतलेले आहे. छानसे स्मूथ झालेले आहे. आता आपण लाटण्यासाठी घेतोय. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लाटण्यासाठी घेत आहे. आपल्याला छोटासा पोर्शन घ्यायचा आहे आणि हाताने चांगला दाबून मऊ करायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी मऊ करत आहे. आता थोडेसे सुके पीठ घेऊया. लाटताना भेगा पडल्या तरी त्याला आपल्याला कापायचेच आहे. तर अशा प्रकारे पातळ पोळी लाटायची आहे. हे तव्याला चिटकत आहे.
अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे. अलगद काढायची आहे कारण की पोळपाटाला चिकटते. पीठ लावून घेऊया. बघू शकता आपण. आता याच्या कडा आपण काढून टाकणार आहोत. कडा काढून टाकलेली आहे. आता आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे पॉकेट निघतील अशा प्रकारे आपल्याला कापायचे आहे. मी पिझ्झा कटरने कापत आहे. तुम्ही सुरीने कापू शकता. पण पिझ्झा कटरने पटकन होते. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे. अशा प्रकारे कापून घेतात. आणि मला तर इकडे मी तेल टाकण्यासाठी ठेवलेले आहे. पहिल्यांदा आपण हे घालून बघूया. ते पटकन वर येत नाही. याचा अर्थ आपल्या तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित आहे. आपल्याला एवढ्याच प्रमाणात तेल गरम हवे आहे. तर आता आपण याच्यामध्ये तळण्यासाठी घेतोय. ते वर येत आहे तोपर्यंत आपण दुसरी लाटून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स आपले वर तरंगू लागलेले आहे. हलक्या हाताने आपण याला फिरवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स आपले बुडबुडे कमी झालेले आहे. याचा अर्थ आपले क्रिस्पी झालेले आहेत. काढून घेऊया.
आवाज ऐकू शकता. अशा प्रकारे सर्व स्नॅक्स काढून घेतलेला आहे. तर आता दुसरा बॅच घालूया. अशाच प्रकारे सर्व करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपला एवढा स्नॅक्स तळून झालेला आहे आणि एक बॅच राहिलेली आहे ती तळत आहे. तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालता येणार नाही, त्यामुळे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहोत. तर बघू शकता आपण खूप छानसा आपला स्नॅक्स बनलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पेरी पेरी मसाला घालायचा आहे. तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार घालू शकता. आणखीन थोडासा घालत आहे. यात चाट मसाला, मीठ सर्व आहे, त्यामुळे आपल्याला काही घालण्याची गरज नाही. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी राईस पॉकेट स्नॅक्स बनवलेला आहे. खूप छानसा झालेला आहे, कुरकुरीत आहे, मुलांना खूप आवडेल अशा प्रकारचा हा स्नॅक्स बनलेला आहे. तर बघू शकता आपण खूप कुरकुरीत आणि खूप हलकासा झालेला आहे, छानसा आहे. तर अशा प्रकारे मी हा स्नॅक्स बनवलेला आहे. तर तुम्हाला राईस पॉकेट स्नॅक्स आवडला असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की माझा स्नॅक्स कसा आहे. त्याबद्दल मी तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.